नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो चिपळूणमध्ये आणि चिपळूणमध्ये आपण डिस्प्लेवरची ओपनिंग करणार आहोत। तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत चिपळूणमध्ये ॲट दादर पोस्ट कळकवणे ह्या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता हा निसर्गरम्य असा गाव आहे। इथे चारी बाजूने डोंगर आहेत, हे पहा डोंगराच्या कुशीत बसलेलं गाव आहे आणि इथे समोरच एक मंदिर आहे, फेमस मंदिर आहे। हे पहा, इथे आल्याच्या नंतर समजलं आपल्याला की इथे एक राम वरदायिनी असं एक भव्य मंदिर आहे। इथे आपण त्या मंदिरामध्ये पण इथे डिस्प्लेची ओपनिंग झाल्यानंतर आपण जाणार आहोत, तेही व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। आणि हे पहा, इथे आपण हेल्थ चेकअप कॅम्प पण अरेंज केलेला आहे, डिस्प्ले ऑल ओपनिंग पण आहे, न्यूट्रिशन काउंसलर। हे पहा मॅडम च्या इथे आपण डिस्प्लेची ओपनिंग करतोय आणि हे प्रोडक्ट सगळे इथे डिस्प्ले केलेले आहेत। होम शॉपी, हे पहा इथे महिला आलेल्या आहेत ओपनिंगसाठी, कारण जे प्रोडक्ट आहेत हे घरी महिला वापरतात, त्याच्यामुळे महिला वर्ग इथे जास्त आलेला आहे। अजून लोक येणार आहेत, हे स्टार्टिंगचा व्हिडिओ मी बनवलेला आहे। त्यांना जे आहेत प्रल्हाद मोरे सर आहेत आणि ह्या मॅडम आहेत। तर हे ह्या मॅडमचे सासरे आहेत आणि मिलिटरी रिटायरमेंट आहेत। आपण त्यांच्या हस्ते ओपनिंग करणार आहोत आणि बघा छानपैकी ओपनिंग झालेली आहे इथे। आणि मित्रांनो, हे दिसायला ही शॉपी जी होम शॉपी आहे ही तुम्हाला दिसायला लहान दिसेल, पण ह्या शॉपीमध्ये एवढी ताकद आहे। ह्या शॉपीच्या माध्यमातून, डिस्प्लेच्या माध्यमातून तुम्ही ऑल ओव्हर इंडियामध्ये एक मोठा बिझनेस करू शकता। कारण मी पण अशी सुरुवात केलेली आणि आज मी मोठ्या इन्कमला पोचलेलो आहे। तर मित्रांनो, हे फक्त आपल्या घरी डिस्प्ले जे आहे हे एक माध्यम आहे आपल्याला ह्या बिझनेसमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा। आणि त्याच्या माध्यमातून बघा आज रिटेलिंग पण इथे झालेली आहे। जसे मी माहिती दिली इथे, त्याच्यानंतर इथे लोकांनी प्रोडक्ट पण घेतले, जवळजवळ 5-6 हजारची इथे रिटेलिंग पण झालेली आहे। नमस्कार मित्रांनो, मी सुनील रटाटे। आज आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे। आज मी आहे चिपळूणमध्ये आणि चिपळूणमध्ये तुम्ही बघू शकता रामवर्धिनी मंदिर, या मंदिराच्या इथे आपण उभा आहोत। आपण आतमध्ये जाणार आहोत। चिपळूणमधलं दादर हे गाव ना, हे गाव बोललं दादर हे गाव आहे, त्या ठिकाणी आपण आहोत। चला तर जाऊया।
हे पहा, हे आजूबाजूचा निसर्ग आहे. इकडे या साईडला नदी पण आहे. आणि इथे साईबाबांची मूर्ती आहे. छोटंसं मंदिर छान बनवलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या बाजूला तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाची मूर्ती आहे. इथे पण मंदिर आहे. आणि आता आपण मेन मंदिरामध्ये चाललेलो आहोत. इथे चप्पल काढावे लागतात आणि इथून पुढे एंट्री मंदिरामध्ये आहे. हे पहा, मुख्य मंदिर आणि प्रवेशद्वार हा आहे. इथे आतमध्ये तर मित्रांनो, आरशम बिझनेसच्या माध्यमातून आज आपल्याला इथे येण्याची संधी मिळाली आणि इथे आपले दर्शन घेता आले. कारण स्पेशली ह्याच्यासाठी वेळ काढणं खूप कठीण असतं, पण आरशम बिझनेसच्या माध्यमातून भरपूर ठिकाणी मला फिरायला मिळतो. इथे आपलं आरशम बिझनेसचं पण काम होतं आणि फिरण्यासाठी पण मिळतो. आणि अशा वेगवेगळ्या व्हिडिओ मी तुमच्यासमोर नेहमी घेऊन येणार आहे मित्रांनो. हे पहा, हे मंदिराच्या आतमध्ये दुसऱ्या बाजूला एक मूर्ती आहे. इकडे दर्शन चालू आहे. इथे त्याच्यानंतर अजून दुसऱ्या बाजूला दुसरी मूर्ती आहे. तिथे आपण जाणार आहोत. आजूबाजूला पूर्ण छान असं गार्डन आणि डोंगराच्या कुशीमध्ये हे मंदिर बसलेलं आहे, निसर्गाच्या सान्निध्यामध्ये. व्हिडिओ आवडली मित्रांनो तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सुनील रटाटे या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ आपण घेणार आहोत तुमच्या समोर. कोकणामधील प्रसिद्ध मंदिर आहे हे राम वर्धानी मंदिर. ते मोठे उत्सव पण होतात इथे. मित्रांनो, आपण आता दर्शन घेऊन निघालेलो आहोत. आपल्यासोबत चिपळूणमधून भावेश सर आहेत आणि डिस्प्लेची आपण ओपनिंग केली, त्यांचा मुलगा आहे. हे पहा, पुन्हा एकदा मी तुम्हाला 12 शिवलिंग आणि शंकराची मूर्ती हे तुम्हाला दाखवतो. हे पहा, छान अशी शंकराची मूर्ती आहे इथे. तर आपण आता बाहेर पडत आहोत. गेटच्या इथे आलो आपण. छान असं दर्शन झालेलं आहे मित्रांनो. कधी चिपळूणमध्ये आले तर ह्या मंदिराला नक्की भेट द्या दर्शन घेण्यासाठी. थँक्यू व्हेरी मच.